सर्वांना नमस्कार. आणि आज माझ्यासोबत उपस्थित आहेत वर्ग 7वी मधील दुसऱ्या धड्यात आपले स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आजच्या मनोरंजक वर्गासाठी चांगले आणि उत्साहित असाल. मागील वर्गात आपण नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेल्या युरोपियन खंडाबद्दल शिकलो. आम्ही त्यांचा शेती आणि आरोग्यदायक विविधसाठी सागरी मार्गाबद्दल देखील शिकलो. आजच्या सत्रात आपण आफ्रिकन खंडाबद्दल शिकूया. आफ्रिका हा भारताच्या पश्चिमेला स्थित एक विशाल खंड आहे. ते वाळवंट, जंगले, नद्या, तलाव आणि गवताळ प्रदेशांचं घर आहे. त्यात आदिवित्तीय विन्या प्राणी आणि जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी आहेत. आफ्रिका ही अशी जागा आहे जिथे मानव प्रथम उत्क्रांत झाला आणि नंतर इतर खंडामध्ये पसरला. आफ्रिकेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पाहूया. या सत्रात आपण शिकू आफ्रिकेचे विस्तृत पठार, आफ्रिकेचे हवामान, आफ्रिकेतील लोक, आफ्रिकेतील युरोपियन वसाहती, स्वातंत्र्य आफ्रिका, आफ्रिकेतील खनिजे, त्याचा पूर्व चला पाहूया. कीवर्ड्स: वसाहती, अधिक शक्तिशाली देशदावरे राजकीयदृष्ट्या नियंत्रित केलेला देश किंवा क्षेत्र. गुलाम, दुसऱ्या व्यक्तीसाठी काम करण्यास आणि त्याचे पालन करण्यास भाग पडलेली व्यक्ती. पठार, पठार म्हणजे जमिनीचा उंच भाग जो वरच्या बाजूला सपाट असतो. संकल्पना नकाशा. चला आफ्रिकेच्या थोडक्यात स्पष्टीकरण पाहू. आफ्रिका हा एक विस्तीर्ण पठार आहे. आफ्रिकेच्या भौतिक नकाशावर एक नजर टाका. तुम्हाला खंडाच्या मध्यभागी कोणतेही विस्तृत मैदान आढळत नाही का? आपल्याला किनाऱ्या लागतात फक्त एक अरुंद मैदान सापडते. खंडाच्या उर्वरित भागात वेगवेगळ्या उंचीचे एक विशाल पठार आहे. नाईल आणि काँगोच्या खोऱ्याकडे लक्ष ठेवा. व्यवस्थीकरित या पाठांवर असंख्य पर्वत आहेत.
आफ्रिकेतील सर्व उंच पर्वत टांझानियामध्ये स्थित माउंट किलिमांजारो आहे. उंच पठारांमध्ये लांब आणि सडपातळ दऱ्या देखील आहेत. या दऱ्यांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत. उतरलेला सहारा वाळवंट नावाचा एक प्रदेश आहे ज्याला खूप कमी पाऊस पडतो. त्यातून वाहणारी एकमेव नदी नाईल आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठा सरोवर व्हिक्टोरिया सरोवर नाईल नदीच्या सुरुवात इथून होतो. नाईल नदी इजिप्तमधून वाहते, ज्यामुळे शेतांना सिंचन करण्यास आणि हजारो वर्षांपासून तेथील संस्कृतीला आधार देण्यास मदत होते. आफ्रिकेला विषुववृत्ताने उत्तर आणि दक्षिण भागात विभागले आहे. जगातील सर्वात उष्ण प्रदेश कर्कवृषभ रेषा आणि मकर वृषभ रेषा यांच्यामध्ये आहे. ज्याला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणून ओळखले जाते. या झोनमध्ये उन्हात आणि हिवाळा दोन्ही होतात. उष्णकटिबंधीय बाहेरील प्रदेशांना समशीतोष्ण प्रदेश म्हणतात आणि उन्हाळा आणि हिवाळा देखील अनुभवतात. तथापि जास्त पाऊस असल्याने प्रदेश हवामान कमी पाऊस असल्याने उष्ण प्रदेशांपेक्षा वेगळे असतो. मुसळधार पाऊस असलेला प्रदेश आफ्रिकेच्या अनेक भागात, विशेषतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत मुसळधार पाऊस पडणे सामान्य आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला असलेल्या या प्रदेशांमध्ये घनदाट जंगले आणि उष्ण हवामान आहे, जे मुसळधार पावसामुळे होते. निळ्या रंगाचे मुसळधार पाऊस असलेले क्षेत्रांचा नकाशा पहा. मध्यम आणि तुरळक पाऊस असलेले प्रदेश आफ्रिकेत अतिवृष्टी असलेला प्रदेश मध्यम पाऊस असलेल्या क्षेत्रांजवळ असतात. विषुववृत्तीच्या प्रदेशांपेक्षा या प्रदेशांमध्ये फक्त उन्हाळ्यात पाऊस पडतो, जिथे वर्षभर पाऊस पडतो. सवाना प्रदेशात उंच गावात विखुरलेली झाडी आणि विविध वन्यजीव आहेत. आफ्रिकेत करोडो प्रदेश देखील आहेत, जिथे बराच काळ पाऊस पडत नाही. सहारा वाळवंटाने उत्तरेकडील सुमारे 50% भाग व्यापला आहे. कटोरी झुडपे, लहान गावात वाळू, ओसाड टेकडिया, खडक आणि दगड असते.
कालहारी वाळवंट हा दक्षिणेकडील आणखी एक कोरडा प्रदेश आहे. आफ्रिकेत विविध भूप्रदेश आहेत, ज्यात दाट जंगले, झाडे आणि गावात यांचे मिश्रण आणि वनस्पती नसलेले क्षेत्र समाविष्ट आहेत. आफ्रिकेतील लोक. आफ्रिकेतील वेगळ्या वेगळ्या भाषा आणि राहणीमान असलेले विविध लोक दीर्घकाळापासून वेगवेगळ्या प्रदेशात राहत आहेत. शिकारी, पशुपालन आणि शेतकरी वेगळ्या वेगळ्या वातावरणात राहतात. तर दुसऱ्या देशातील व्यापारी किनारी शहरांना भेट देत असतात. 500 वर्षापूर्वी युरोपियन भारतीय आणि अरब लोकांना आफ्रिकेच्या आतील भागांचे मर्यादित ज्ञान होते. पोर्तुगीज खलाशी वास्को डी गामा 1498 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरून यशस्वीरित्या प्रवास करत भारतात पोहोचले. युरोपियन लोकांना अंतर्गत शोध दरम्यान आफ्रिकन जमिनीत सामान्य करावा लागला आणि व्यापारात त्यांच्याशी अन्याय्य वागणूक दिली. त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला आणि आफ्रिकेच्या संसाधनांना गैरफायदा घेण्यासाठी त्यांचा प्रदेशातही व्यापार केला. आफ्रिकन समुदायांनी त्यांचा जमिनीवरील परकीय नियंत्रण प्रतिकार केला. 1500च्या दशकात युरोपियन लोक अमेरिकात जाऊन लागले आणि तिथे शेती करू लागले. अमेरिकात भरपूर जमीन उपलब्ध आहे, पण शेतीसाठी पुरेसे कामगार नाहीत. म्हणून त्यांनी आफ्रिकेतून गुलाम आणण्यास सुरुवात केली. गिनी आणि पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकन लोक युरोपियन लोकांकडे शस्त्रे, लोखंडे, दारू आणि कपड्यांसाठी व्यापार करत होते. आफ्रिकन लोकांना गुलामासारखे वाईट वागणूक दिली जात होती. अनेक जण भरलेल्या जहाजांवर चढण्यापूर्वी मरण पावत होते. अमेरिकेचा प्रवास लांब होता आणि बरेच गुलाम आजारी पडले आणि मरण पावले. एकोणिसाव्या शतकात गुलाम व्यापार संपला. 1860 मध्ये अमेरिकन गुलामांना स्वातंत्र्य देण्यात आली आणि त्यांना नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली. युरोपियन वसाहती. युरोपियन लोकांना आफ्रिकेसोबत नौकरी विवाह करून भारतात शोध लावला, ज्यामुळे आफ्रिकेच्या बंदरावर विविध युरोपियन शक्तिकांना नियंत्रण आणि वसाहती स्थापना केल्या. याने 19व्या शतकात अखेरीस आफ्रिकेचा राजकीय नकाशा बदलला.
युरोपियन लोकांनी नाईल नझऱ्यावर आणि झांबोजी प्रदेशात शोध घेत आफ्रिकेत वाहसाहत केली. सध्या झांबिया आणि झिम्बाब्वे सारख्या देशांमध्ये सोने, हिरे आणि तांब्याच्या खाणींवर त्यांचे नियंत्रण आहे. युरोपमध्ये चहा, कॉफी, रबर आणि तंबाखू निर्यात करण्यासाठी मळे उभारण्यात आली. चला पाहूया नायजेरियातील वृक्षारोपण. तुम्हाला चॉकलेट खायला आवडते का? हो, चॉकलेट कोकोपासून बनवले जाते, जे आफ्रिकन देश न्यूरोझियातून येते. अमेरिकन दक्षिण भागातही रबरचा मळे आहेत. नायजर नदीच्या पलीकडे असलेल्या जंगलात तेल असलेली खजुरी आणि झाडे आढळतात. फळे गोळा करण्यासाठी लोक बोटांनी नदी ओलांडतात. नायजेरिया इतर देशांना कोको, खजूर आणि खजूर तेल विकून पैसे कमवते. जंगलामधून नैसर्गिक संसाधने वाढवण्यासाठी आणि निर्यात करण्यासाठी ब्रिटिशांनी वृक्षारोपण सुरू केले. ब्रिटिश लोक या मोठ्या शेतांवर काम करू लागले तर ब्रिटिश प्रभारी होते. नायजेरियामध्ये खजूर, कोको आणि रबरची शेती अशा प्रकारे सुरू झाली. कोको, खजूर फळे आणि रबर प्रक्रिया करण्यासाठी शेतांजवळ कारखाने बांधले गेले. 1960 मध्ये नायजेरियाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. ज्यामुळे नायजेरियन लोकांना वृक्षारोपणावर नियंत्रण ठेवता आले आणि वृक्षारोपण उत्पादनांचा वापर करता आला आणि त्यांचे फायदे त्यांना मिळाले. स्वतंत्र आफ्रिका. गेल्या शतकात आफ्रिकानं देशांना युरोपीय नियंत्रणांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि त्यांची सरकारे स्थापना केली, त्यांच्या संसाधनाची जबाबदारी घेतली आणि त्यांचा फायदा घेतला. आफ्रिकेतील खनिज. युरोपीय लोकांनी भूतकाळात आफ्रिकन कामगारांसह आफ्रिकेतील खनिजांचा शोषण केला आणि अजूनही ते खंडातील संसाधनांवर वर्चस्व गाजवत आहेत. ईच कंपनीच्या नायजेरियन तेल उद्योगावर कमी सरकारी सहभागासह नियंत्रण ठेवतात आणि ही प्रवृत्ती इतर खनिज क्षेत्रामध्ये देखील दिसून येते.
परदेशी कंपन्या तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आणतात, नोकऱ्या निर्माण करतात, परंतु कमी वेतन देतात आणि पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आफ्रिकेत कमी पैसे राहतात, ज्यामुळे लोकांच्या जीवनमानाला हानी पोहोचते. निष्कर्ष: आफ्रिका उष्ण आणि धुळीने माखलेला आहे. त्यात उंच गवताळ प्रदेश, पाण्याचे मोठे कळप आणि उशाची राहण्याची उंच सडपातळ लेक आहेत.